काय सांगाल तुम्ही आज काही आयुक्तांची भेट घेतलेली आहे, नेमका विषय काय होता आणि त्यांनी तुम्हाला काय हे होतं समाधान? आयुक्तांची मीटिंग आज जरा पॉझिटिव्ह झालेली आहे आमची. माझा मेन उद्देश होता की डीएसओ स्पोर्ट्स ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून होतात, शाळेच्या आणि कॉलेजेसच्या ज्या क्रीडा स्पर्धा होतात, त्या क्रीडा स्पर्धांचं मेन मी 2 वर्षापासूनच मी हे बघतोय की 2 वर्षापासून ऍथलेटिक्सच्या ज्या रनिंग वगैरे ऍथलेटिक्सचे जे प्रकार आहेत ते आपले स्पोर्ट्स होतात कौशाला. म्हणजे ते ठाणे कॉर्पोरेशन मध्ये कौशाचं एक ऍथलेटिक्स स्टेडियम आहे, तिकडे होतं. माझं म्हणणं आहे की आपलं कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन एवढं मोठं असताना टिटवाळ्यापासून जी मुलं येतात कल्याण डोंबिवली सगळी, त्यांना मुंब्र्याला जाऊन तिकडनं रिक्षा करून कौशाला जायचंय. आता आपण बघितलं की कौशाला एवढा मोठा इन्सिडेंट, आपला मुंब्र्याला एवढा मोठा इन्सिडेंट झाला की लोक तिथनं ट्रेन मधनं पडून मृत्युमुखी पडले. तर या छोट्या मुलांची ट्रेन मध्ये येण्याचं काय झालं तर त्याची जबाबदारी कोण? आणि जर माझं मुळात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकही ग्राउंड नाहीये की जिथे ऍथलेटिक्स स्पर्धा होऊ शकतात, तो माझा मेन प्रश्न होता. दुसरा माझा प्रश्न होता की क्रिकेटचे सामने हे ठाणा कॉर्पोरेशन असो, म्युन्सिपल आपली मुंबईची कॉर्पोरेशन असो, तिथे कमीत कमी लेदर बॉलच्या मॅचेस 10 ते 12 ओव्हरच्या मिनिमम होतात. आपल्याकडे 2 दिवसामध्ये 2-2 आणि 3-3 ओव्हरच्या मॅचेस होऊन ते संपवलं जातं आणि आपल्या मॅचेस होतात भिवंडीला, म्हणजे ते पण कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनकडे एकही ग्राउंड नाहीये. तिसरं म्हणणं माझं असं आहे की फुटबॉलचे मॅचेस हे गेल्या वर्षी टिटवाळ्याच्या पुढे एक गाव आहे तिकडे झाल्या होत्या, म्हणजे ते पण आपल्या कॉर्पोरेशन मध्ये नाहीये. ना तिथे मुलींना चेंज करायसाठी सुविधा असतात, ना पाण्याची सोय असते. इथे बोलायला गेलं तर बऱ्याच जणांचे संगनमत आहेत, मला सगळ्यांची नावं माहिती आहेत, पण मला आता त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. माझं प्रामाणिक मत आहे की ज्या स्पर्धा होतात त्या कल्याण डोंबिवलीच्या हद्दीमध्येच झाल्या पाहिजेत आणि प्रॉपर फॅसिलिटी देऊन झालेल्या पाहिजेत. तिथे खाण्याची पण कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो मला माहित नाही. दुपारी 2 आणि 3 नंतर बिस्किटचे पुडे आणि पाण्याचे ग्लासेस येतात. मी गेल्या वर्षी कौशाला गेलो होतो. कौशाला जेव्हा 100 मीटर्स 200 मीटर्सच्या फास्ट मुलं पळत असतात, मागे तिथली लोकल मुलं फुटबॉल खेळतात, ते मध्ये ट्रॅकवर येतात. जर त्यांचा कोणा धक्का लागला, तेवढ्या स्पीड मध्ये कुठल्या मुलाला काय इजा झाली, त्याला जबाबदार कोण? तिथे ना शेड असते, ना एक स्पीकर असतो की मुलांना सांग तिथे काय आपला इन्फॉर्मेशन पोहोचवता येईल, असं काही. सगळा अंधाधुंदी कारभार आहे. 1-2 दिवसात सगळे फक्त औपचारिकता कंप्लीट करायचे म्हणून स्पर्धा होतात. आपण म्हणतो की आपल्याकडे नवीन खेळाडू जन्माला आले पाहिजेत. आता खेलो इंडिया आहे, परत क्रिकेटमध्ये आपण म्हणतो